नमस्कार. अहो, मला आत्तापर्यंत फक्त तांदूळ म्हणजे आपल्या कोकणाकडचा रेड राईस म्हणजे हातसडीचा तांदूळ, लाल तांदूळ एवढंच माहीत होतं आणि नेहमीच आपला पांढरा तांदूळ. पण काळा तांदूळ मी पहिल्यांदाच बघितला बरं का. आणि जेव्हा मी आता आसाम आणि मेघालयच्या ट्रिपला वगैरे गेले होते ना, तेव्हा मी काळ्या तांदळाचा भात खाल्ला आणि खरंच रंग जर सोडला तर त्याचे गुणधर्म, बाप रे. मी माहिती घेतली तेव्हा मला याचे इतके फायदे आढळून आले ना, की काय सांगायचे. काळा तांदूळ अनेक आरोग्यदायी फायदे देतो. आपण तर नेहमी खातोच तांदळाचा, पांढऱ्या तांदळाचा भात. मग तो कढी भात असो का राजमा भात असो का छोले भात असो. पण हा काळा तांदूळ मात्र अतिशय फायदेमंद आहे. आणि आता पीक आपल्या भारतामध्ये सुद्धा घेतलं जातं. पूर्वी काय असायचं, असं म्हटलं जातं की पहिल्यांदा हा जो काळा तांदूळ आहे तो चीनच्या भागात तिथे लागवड केली जात असे. तिथे लोकच फक्त हे काळ्या तांदळाची लागवड करायची आणि खूप हेल्दी असल्यामुळे हळूहळू लोकांना त्याचे महत्त्व पटू लागले आणि सगळीकडे मग हे तांदळाचं पीठ घेणं सुरू झालं. आता तर आपल्या पुण्यात किंवा कुठल्याही मोठ्या शहरात सुपर मार्केटमध्ये, मॉलमध्ये हमखास हा काळा तांदूळ मिळतो. आता याचे आरोग्यदायी फायदे म्हणजे काय, की याच्यात अँटीऑक्सिडंट सर्वापेक्षा जास्त असल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास याची मदत होते. काळ्या तांदळात अँटी कार्सिनोजेनिक गुणधर्म असल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून सुद्धा संरक्षण मिळते. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यात येते. काळ्या तांदळामुळे हृदयविकारापासून संरक्षण मिळते. वजन कमी करण्यासाठी तर हा तांदूळ अतिशय उपयुक्त आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि ज्यांना पचनाचा त्रास होतो तर तो पचनशील आहे, म्हणजे पचतो लवकर आणि खूप हेल्दी आहे. तर काय गुणधर्म याचे वर्णावे, तर मी पण म्हटलं चला आपल्या सर्वांसाठी या तांदळाचा आज आपण भात करूया. तर 1 वाटी मी हा तांदूळ घेतलेला आहे. इथे काळा तांदूळ, याला ब्लॅक राईस म्हटले जाते. एक तांदूळ 2-3 पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घ्यायचा हा आपल्याला, की जेणेकरून जी घाण वगैरे असेल ते निघून जाते. आणि असा हा जो काळ्या तांदळाचा भात आहे, हे करण्यासाठी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता. पण मी अजून याला छान हेल्दी बनवण्यासाठी मी इथे एक मातीच्या भांड्याचा अर्धन पॉटचा वापर करणार आहे. तर असा हा मी तांदूळ धुवून घेतला आहे. एक थोड्या 15-20 मिनिट तसेच ठेवले. तोपर्यंत मी या पॉटमध्ये, भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवते आणि आपण जो धुवून घेतलेला तांदूळ आहे 1 वाटी, तो इथं टाकणार आहे. आपल्या तांदूळापेक्षा थोडा शिजायला याला वेळ लागतो. रंग तर वेगळा आहेच आहे, पण कुकरमध्ये जर आपण शिजवला तर लवकर शिजतो. पण आणखीन त्याचे गुणधर्म छान वाढावेत म्हणून मी या भांडं माझ्याकडे होतंच, त्याच्यामुळे मी या भांड्यामध्ये शिजवत आहे. छान पाण्याने उकळी आली आहे बघा, छान उकळतो हा. आणि या थोडंसं असं एक उकळी आली की थोडंसं झाकण ठेवूया आणि एक उकळी आल्यावर मग आपण याच्यामध्ये चवीला मीठ टाकणार आहे. अर्धा चमचा मी इथे मीठ टाकले, की भाताला आपल्याला मीठ हे हवंच आहे. तर त्यामुळे हे मीठ टाकून एक 20 मिनटं आपल्याला झाकून हे शिजवायचे. कारण हा भात ज्यांना पचनाचा जो त्रास हो, की लवकर आपल्याला भात खाल्ला की पोट फुगल्यासारखं वगैरे होतं, तर ह्या तांदळाचा भात खाल्ल्याने अजिबात हा पचायला हलका असल्यामुळे आपलं वजन पण वाढत नाही. पचतो तर खरा, पण वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी खरोखरच हा भात अतिशय उपयुक्त आहे. बघा 20 ते 25 मिनटं शिजायला याला लागलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी हा भात शिजला आहे. मी बोटाने चेपून बघा, छान चेपला जातो आहे. ज्यांना अगदी रंगच हवा असतो त्यांना मात्र हा भात नक्कीच आवडणार नाही बरं का. कारण की आणि शीत थोडेसे असे चिकट लागतात आपल्याला. ज्यांना नेहमीच आपण बासमती राईस खायची सवय, पण ते सवय सोडून जर आपण रोज जर हा भात खाल्ला ना, तर खरंच आरोग्यदायीदृष्ट्या आपल्याला खूप खूप छान वाटतं हे. मी तर आता जेव्हापासून मला कळलं आहे, मी घरात आणूनच ठेवला आहे. आणि आता मार्केटमध्ये सर्रास मिळतो. तुम्ही कुठल्याही आपण मॉलमध्ये गेला तर हा तांदूळ तुम्हाला मिळतो. आणि याचा तुम्ही खीर पण करू शकता. बरेच जण या काळ्या तांदळाची खीर पण, पौष्टिक खीर पण करू शकता. तर असा हा भात मी तुमच्यासाठी केला आहे. तर तुम्ही पण करून पहा. धन्यवाद.